नमस्कार, मी आज आहे इंद्रायणी सोशल फाउंडेशन आयोजित शिवशक्ती सन्मान सोहळा 2024 मध्ये आणि आज माझ्याबरोबर आहेत बिपिनजी सुर्वे. सुभेदार या चित्रपटातनं उभ्या महाराष्ट्राला माहिती असलेलं नाव बिपिनजी सुर्वे आज माझ्याबरोबर आहेत. नमस्कार बिपिन सर. आणि काय म्हणाल सर, आपण आज या सन्मान सोहळ्याला आल्यात आणि मला आपल्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं की कशी सुरुवात झाली आणि कसं आपण काम केलं. जय शिवराय सगळ्यांना. पहिलं शिवशक्ती सन्मान सोहळा आज या ठिकाणी इंद्रायणी सोशल फाउंडेशन आणि सगळ्यांनी मिळून जो काही इथं आज हा कार्यक्रम आहे आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाला मला आज पुरस्कारारूपे जो काही तुम्ही म्हणजे माझं कौतुक करणार आहात त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. मी तसं बघायला गेलं तर हे शिवराजाष्टकातलं पुष्प आहे, सुभेदार हे 5वं पुष्प आहे आणि ह्याचे 8 मालिका असणार आहेत. जसं फर्जंद पहिला होता, फतेह शिकस्त दुसरा, पावनखिंड तिसरा, चौथा शेर शिवराज आणि 5वा सुभेदार. तर मी या पुष्पामध्ये, या शिवराजाष्टकामध्ये पावनखिंड या सिनेमातून या टीममध्ये माझं आगमन झालं म्हणू शकतो, एंट्री झाली म्हणू शकतो. आणि त्याच्याही आधी मी दिग्पाल सरांबरोबर नाटक करत होतो, त्याच्यामुळे त्यांनी तेव्हा मला पारखलं आणि माझ्यावर छोट्याशा जबाबदारीपासून सुरुवात झाली या अष्टकात. आज त्यांनी एक या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती काय आहे, राजमाता जिजाऊ शक्ती काय आहे, शंभू महाराजांची शक्ती काय आहे, हे खूप महत्त्वाचं होतं आजच्या पिढीला कळणं. जसं मुलांना पुस्तकातून वाचायला मिळतच होतं, पण आज सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे आपल्याकडे वन टच मोबाईल आहे, ज्याच्यावर लहान मुलांना म्हणजे अगदी जन्माला आल्यापासून त्यांच्यावर सुसंस्कार म्हणू आपण, कारण इतकी वर्ष त्यांच्याकडं लहान मुलांना दाखवायला खूप वेगळ्या गोष्टी होत्या. पण आता ह्या सिनेमांमार्फत किंवा आम्ही जे काही छोटे छोटे कामं करतोय, अगदी सिनेमांमार्फत आज तुम्ही बघाल फर्जंदापासून मुलांच्या मनावर असे परिणाम झालेत की शिव जयंती ही जी आहे खऱ्या अर्थाने साजरी होते. मला तेच तुम्हाला बोलायचं की ज्या पद्धतीने सध्या जे ट्रेंड चालू आहेत की महाराजांचा विचार किंवा महाराजांची काही धोरणं होती, नुसतं छत्रपतींचे फोटो लावून उपयोग नाहीये. छत्रपतींचे विचार जो माणूस आजमावतो किंवा ज्या विचाराने जगतो तो विचार आपल्या चित्रपटातनं सगळ्यांना दिसतात आहे. आणि मला एक विचारायचं की ज्या भूमिकेत तुम्ही जेव्हा जाता तर तुमच्यामध्ये तुम्ही बदल घडवता का? खूप म्हणजे 100% आमच्यावर ते संस्कारच केले जातात. दिग्पाल लांजेकर हा म्हणजे ही व्यक्ती अशी आहे की गेले 14 वर्ष त्यांनी अभ्यास केलाय, गड किल्ल्यांवर जाऊन आणि जे जे मोठे मोठे इतिहासकार आहेत त्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी व्यवस्थित आजपर्यंत इतिहासाचा अभ्यास केला. आणि तो करत असताना आम्हाला जेव्हा आम्ही आर्टिस्ट म्हणून मी इतर पण खूप कामं केली, मालिका केल्या, पण या सेटवरती जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमच्यावर खूप वेगळे संस्कार होतात. आमचं वर्कशॉप केलं जातं पूर्ण आणि जे कुठलंही म्हणजे प्रत्येक मावळा जे काही आम्ही पात्र साकारली आहेत तर त्याला खूप महत्त्व त्या सिनेमा पण दिलं जातं आणि त्यांचं एक खूप मोठं कार्य पण आम्हाला ते कळलं. म्हणजे त्याच्याशिवाय ती शक्ती नाही येऊ शकत किंवा ते गांभीर्य नाही कळत ते करताना. आणि मुळात आमच्या सेटवर कुठलंही व्यसन नाही होत. कितीही मोठे कलाकार आले, हिंदीतले कलाकार आलेत, पण तशी तिथं व्यसनं नाही होत. जेव्हा आमचं सगळं शूटिंग चालू असतं खूप मोठे मातबर येतात, पण तो सगळा जो काही ती शिस्त आहे ती त्या सेटवर खूप पाळली जाते मुळात. आणि आम्हाला शस्त्रविद्या सगळी शिकवली जाते आणि प्रॉपर आमची फिजिकली पण आम्हाला ट्रेनिंग दिली जाते. खूप करावं लागतं, कारण त्याच्यातलं एक मिनिटं दिसणारा पात्राला तो म्हणजे त्यांचा बारकावा हवा असतो. आणि मुळात त्या पात्रांनी जर म्हणजे ती पात्र नसती तर हा सिनेमा एवढा मोठा झाला नसता किंवा हा इतिहास घडला नसता. मला एक विचारायचं की आगामी आपले काय प्रोजेक्ट्स आहेत? आगामी आता आम्ही ॲक्च्युली आता ह्या अष्टकानंतर आत्ताच नुकताच प्रदर्शित झालेला आमचा 16 फेब्रुवारीला शिवरायांचा छावा, शंभू छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवणारा तो चित्रपट आहे. खूप कमी काळात म्हणजे वयाच्या 9 वर्ष त्यांचा कालावधी होता राज्याभिषेकानंतर आणि ते पण त्यांच्यावर जबाबदारी आली वयाच्या 23व्या वर्षी. 23 ते 32 वर्षांमध्ये त्यांनी 9 वर्षात आपलं जे स्वराज्य होतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं, ते 1.5 पटाने वाढवलं आणि त्यांनी 120हून जास्त युद्ध जिंकले. एकही युद्ध हारले नाही आणि एकाही युद्धात तह केला नाही. सो आणि त्यांच्या अजून काही बाजू आहेत. म्हणजे ह्या कमी वयात त्यांनी स्वराज्य कसं म्हणजे त्यांचं फक्त आतापर्यंत त्यांचा जो काही रौद्र रूप आहे ते लोकांना माहिती आहे, पण ते किती इनोसंट होते किंवा ते आई वडिलांप्रती त्यांचं किती आदर होता, किती प्रेम होतं, स्वराज्याप्रती किती प्रेम होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बघायला मिळणार आहेत. आणि खूप छान सिनेमा झालाय. मी पहिल्यांदा या सिनेमात म्हणजे विरुद्ध
पार्टीतून काम केलंय. म्हणजे नट म्हणून मला ते करताना खूप त्रास झाला, कारण पावनखिंडमध्ये मी शंभू सिंग जाधवराव जे जिजाऊंच्या घरातलं पात्र होतं. त्याच्यानंतर शेर शिवराज आणि सुभेदारमध्ये मी बाजी सर्जेराव ज्यांची भूमिका साकारली, जी छत्रपती शिवाजी महाराजांचं फार जवळचं पात्र होतं. हे करत असताना आणि आपल्यावरती जे काही लहानपणापासून संस्कार झाले, त्याच्यामुळे त्या माणसाबद्दल आपल्याला राग आहे आणि त्याच माणसाचं पात्र आपल्याला करायचं. आणि तेही तुम्ही सिनेमा बघताना माझा खूप राग येईल, कारण छत्रपती शंभू महाराजांसमोर जाऊन मी म्हणजे ते पात्र ते एक म्हणजे औरंगजेबाचं किंवा त्याची काही हे होते, मुघल होते, त्यांचं ते रौद्र रूप नाही म्हणता येणार, त्यांचा जो काही क्रूरपणा होता ते थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला आणि ते करताना मला खूप त्रास झाला. आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत, म्हणजे अगदी इथून आळंदी खूप जवळ आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांवरती आणि त्यांची बहीण जी आहे, म्हणजे त्या सगळ्या कुटुंबावरती मुक्ताई हे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा आम्ही जूनमध्ये घेऊन येतोय. त्याचं आत्ताच सगळं चित्रीकरण गेल्या महिन्यात आम्ही संपवलं आणि त्याचंही दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करतात. तोही एक अगदीच पुढच्या पिढीवरती म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे संत ज्ञानेश्वरांनी किती त्रास सहन केला आणि त्याच्यातनं त्यांनी काय अवघ्या 16 वर्षी पासून ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आपल्या पुढच्या पिढीला. कारण आज हे जे काही कॉम्पिटिशनचं जग आहे आणि मुलांवरती जो काही अभ्यासाचा ताणतणाव आहे त्याच्यावरतीच मुलं घाबरतात. आज आपला मोबाईल डिस्चार्ज झाला तर आपण थोडंसं डिप्रेस व्हायला होतो. त्या सिच्युएशनला आपल्याला कळत नाही. महिला वर्ग आहेत आज आपल्या खांद्याला खांदा लावून सगळीकडे फिरतात वगैरे. सो त्यांना ते बळ मिळावं की यांनी एवढं स्वराज्य कसं स्थापन केलं, आपलं कुटुंब, आपलं स्वराज्य कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं आणि कुठलेही ध्येय त्यांनी कसे अचीव केले किंवा ते त्या ध्येयापर्यंत ते कसे पोचले. आज आपण 350 वर्ष आपण त्याला आपल्याला ती गोष्ट माहिती की त्यांनी काय केलं आणि आज म्हणून आपण ताटमानेने या जगात फिरतोय असं मला वाटतं. सो ते खरे सुपर हिरो आपल्या स्वराज्यासमोर आपल्या समाजाला कळणं खूप गरजेचं आहे. अगदी आपल्या ज्ञानेश्वरांचे पण जे काही विचार आहेत खरंच आपल्याला आयुष्यात पुढे जायला आपलं जे काही आत्ताचं म्हणजे मुलांचं जे काही वय आहे 23-25 जे काही त्यांच्यावर खरे हे संस्कार होणं खूप गरजेचं आहे. तर हे होते बिपिनजी सुर्वे आणि आपण पाहतच असाल की त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते समाजाला जे काही प्रबोधन मिळेल अशा भूमिका त्या साकारतात आहे. थँक्यू.